नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या मराठी YouTube चॅनलवर। मित्रांनो, मनुष्याच्या जीवनावर प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे हे काम खूप महत्त्वाचे आहे। हे आपण मिठापासून शिकले पाहिजे व मिठापासून आपण संतुलित जीवनाचा धडा घेऊ शकतो। मित्रांनो, जसं की आपल्या खाण्यामध्ये मिठाचे काय महत्त्व आहे हे आपण सर्वजण जाणतो। आपल्यालाही माहित आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ घातले गेले तरच जेवणाचा किंवा खाण्याचा स्वाद वाढतो व जेवणात जरूरपेक्षा कमी किंवा जरूरपेक्षा जास्त मीठ टाकल्याने जेवणाची चव पूर्णपणे बदलते व स्वास्थ्याच्या दृष्टीनुसार देखील मीठ जास्त खाणे हानिकारक असते। कोणतेही सुख, कोणत्याही आनंद हे आपल्या जीवनात सहजासहजी कोणी आणू शकत नाही, परंतु हेही दोन्ही प्रकारचे हानिकारक असतात। जर विज्ञानाची गोष्ट सांगायला गेले तर मिठाचे मुख्य प्रमाण आपल्या प्रत्येक शरीरातील अवयवासाठी कार्यरत आहे। आपल्या मेंदूच्या सहाय्यासाठी मी अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये देखील मिठाचे खूप मोठे शास्त्र सांगितले आहे। मीठ हे आपल्या जेवणामध्ये जेवणाची स्वाद वाढवण्याचे तर कार्य करतेच, त्यामुळे आपल्या जीवनात हे कार्य करते की आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्याची काम करते। ज्योतिषशास्त्र मध्ये मिठाचे काय असे उपाय सांगितले आहे, त्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व अवदिशा बदलू शकतो। मात्र एक चिंटू मिठात एवढे क्षमता असते की रंकाचा राजा देखील बनवू शकते। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मिठाविषयी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मिठाच्या प्राचीन युगापासून कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते, पण आपल्या मधील काही लोक त्या गोष्टींपासून अजूनही दूर आहेत। या सगळ्यांना या ज्योतिषशास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे। तुम्ही पण हे मिठाचे उपाय जरूर करून बघा। तर मित्रांना, चला तर बघूया की ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे कोणते उपाय सांगितले गेले आहे। तर NH मराठी टिप्स या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे एक सकारात्मक ऊर्जेचे भंडार आहे। तसेच मिठामध्ये इतकी ताकद असते की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला ओढून घेते व तिचा नाश करते व आपल्या आतील सकारात्मक ऊर्जेला वातावरणात पसरते। म्हणून मित्रांनो, आपल्या घरातील चारही कोपऱ्यात वाटीमध्ये किंवा एका कागदावर खडे मिठाचे तुकडे घेऊन ठेवा। जर लादी पुसण्याचे वेळ पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून लादी पुसली तर पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते। सकारात्मकता ऊर्जा म्हणजे तुम्हाला माहित असेल की चांगली ऊर्जा। जर घरामध्ये क्लेश होत असतील, परिवारातील सदस्यांवर आपापसात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर मिठाचा हा उपाय जरूर करा। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील बाथरूम मध्ये किंवा अंघोळीच्या रूम मध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव घरातील पूर्णपणे परिवारावर पडत असतो। त्याच्यामुळे घरातील सदस्य कामांमध्ये एक आजारी पडू लागतात। घरात दारिद्र्यतेचा वास निर्माण होण्याची शक्यता असते। घरातील आर्थिक स्थिती पण बिघडते। मित्रांनो, शास्त्रामध्ये देखील याचा एक उपाय सांगितला